मी व्ही.एस. प्रकरण 13. स्मृतिगंध. मानवी जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेमुळे जीवन समृद्ध होतं. पूर्वीच्या मानानं आज समाजामध्ये सर्वच कलाशाखांबाबत जाण निर्माण झाली आहे. कोणती ना कोणती कला माणसाला अवगत असेल तर त्याचं जीवन सुसह्य व आनंददायी होईल यात शंका नाही. विशेषतः निवृत्तीनंतरचा काळ कलेमुळं सुखात जाऊ शकतो. मी चित्रकार आहे. माझ्या कलेमुळे अनेक मान्यवर व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या. मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशा व्यक्तींनी माझ्या स्टुडिओला भेट दिली. स्वतःच्या क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करणारी पण तितकी साधी, नम्र व मृदू स्वभावाची अनेक माणसं मला माझ्या कलेमुळे भेटली व त्यांचे स्नेहबंध दृढ झाले. त्यातील एक आहेत लेफ्टनंट जनरल A.K. चॅटर्जी, GOC in C, सदर्न कमांड. लेफ्टनंट जनरल A.K. चॅटर्जी. एक दिवस मला सदर्न कमांडमधून फोन आला. फोन होता ब्रिगेडियर श्री जोशी यांचा. प्रथम मला संदर्भ समजला नाही, परंतु त्यांनी कामाचं स्वरूप सांगितल्यावर तो लागला. त्यावेळचे सदर्न कमांडचे चीफ लेफ्टनंट जनरल A.K. चॅटर्जी यांचं तैलचित्र तयार करून घ्यायचं होतं. त्या संदर्भात त्यांचा फोन होता. लेफ्टनंट जनरल साहेबांना विचारून त्यांनी मला भेटण्यासाठी सदर्न कमांडच्या ऑफिसमध्ये बोलावलं. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. माझी तिथे कोणाचीच ओळख नव्हती. चौकशी करत करतच मी त्यांच्या ऑफिसात गेलो व ब्रिगेडियर श्री जोशी यांना भेटलो. नावावरून ते महाराष्ट्रीयन असतील असं वाटलं होतं, परंतु ते उत्तर प्रदेशातील गढवाल येथील होते असं समजलं. मी माझ्या काही पेंटिंग्सचा एक अल्बम बरोबर नेला होता. तो पाहून त्यांना खूप आनंद झाला. नंतर ते लेफ्टनंट जनरल साहेबांच्या खोलीत गेले व थोड्या वेळानं त्यांनी मला आत बोलावून घेतलं. माझ्या पेंटिंग्सचे फोटोग्राफ्स पाहिल्यावर लेफ्टनंट जनरल चॅटर्जी खूपच खुश झाले. त्यांनी ब्रिगेडियर श्री जोशींना पेंटिंगसाठी आवश्यक असणारे फोटो देण्यास सांगितलं. मला आश्चर्याची व विशेष गोष्ट वाटली ती ही की त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला जर 1-2 सिटिंग्स पाहिजे असतील तर ते प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये येतील. त्यासाठी 4-5 दिवस आधी अपॉइंटमेंट ठरवून घ्यावी लागेल. कलाकाराला आणखी काय पाहिजे? मला ते न मागताच मिळणार म्हणून खूप आनंद झाला. आत्तापर्यंत मी जी पोर्ट्रेट्स केली होती ती फोटोवरून व दुसऱ्या व्यक्तीचं मॉडेल घेऊन केली होती. आता मात्र ज्यांचं पोर्ट्रेट करणार ते स्वतः सिटिंग देणार म्हणून मला खूप आनंद झाला. पुढे ब्रिगेडियर श्री जोशी यांनी लेफ्टनंट जनरल चॅटर्जी यांच्या फोटोचा अल्बम आणून दिला. माझ्या सांगण्यावरून लेफ्टनंट जनरल चॅटर्जी यांचा ड्रेसमधील फोटो काढून तोही आणून दिला. पोर्ट्रेट करताना नेहमी अडचण येते ती ही की आपल्याला पाहिजे तशी पोज, चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे एक्सप्रेशन्स एकाच फोटोत मिळत नाहीत. शेवटी कलाकाराला जे जे भावतं त्याचं एकत्रीकरण करावं लागतं. मीही तसंच केलं. दोन्ही फोटोंचा उपयोग करून पेंटिंग्स पाहिजे त्या स्टेजपर्यंत तयार केलं व नंतर लेफ्टनंट जनरल साहेबांना फोन करून सिटिंगसाठी अपॉइंटमेंट ठरवून घेतली. ज्या दिवशी लेफ्टनंट जनरल साहेब सिटिंगसाठी येणार होते त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे पोलीस गार्ड येऊन जागा बघून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 ते 1 अशी सिटिंगची वेळ ठरवली होती. दुसऱ्या दिवशी 12ला 10 मिनिटं कमी असताना पुढे व मागे 4-4 मोटरसायकलवाले व मध्ये लेफ्टनंट जनरल साहेबांची गाडी असा लवाजमा आमच्या घरासमोर येऊन थांबला. आजूबाजूचे लोक बघतच राहिले. गाडीतून लेफ्टनंट जनरल साहेब उतरले तेव्हा सगळ्यांना समजलं. मला तो दिवस अजूनही आठवतोय. मे महिन्याचे दिवस होते. उकाडा भयंकर होता. लेफ्टनंट जनरल साहेब त्यांचे सर्व डेकोरेशन्स व समारंभाचा ड्रेस घालून सेटिंग देणार होते. त्यांनी ड्रेस चढवला आणि अचानक लाईट गेले. पंखे बंद झाले. मला तर घामच फुटला. आता हे काम कसं होणार असा विचार माझ्या मनात आला. इतक्यात लेफ्टनंट जनरल साहेब म्हणाले, चला कुठे बसायचं? एवढ्या भयंकर उकाड्यात लेफ्टनंट जनरल साहेब अंगावरच्या सरंजामासह बसणार याचं माझ्या मनावर केवळ दडपण आलं होतं असं नाही, तर मी मनातून खूपच धास्तावलो होतो. मी त्यांना तसं बोलूनही दाखवलं. त्यावर ते हसतच म्हणाले, असं चालायचंच, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. मी मला पाहिजे त्याप्रमाणे त्यांना खुर्चीत बसवलं. आश्चर्य म्हणजे लेफ्टनंट जनरल साहेब तशा अवस्थेत न हलता 1 तास बसून राहिले. सिटिंग संपलं तेव्हा लेफ्टनंट जनरल साहेब घामानं थपथपले होते. मी व ब्रिगेडियर जोशी यांनी त्यांना ड्रेस उतरवण्यास मदत केली. मला विशेष वाटलं ते हे
की एवढ्या उकाड्यात 1 तास बसून घामाघूम होऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर वैतागाची पुसटशी छटाई नव्हती. मनात विचार आला तो हा, की म्हणूनच ते एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देणारा खरा सैनिक. पोर्ट्रेट पूर्ण झाल्यावर मी लेफ्टनंट जनरल साहेबांना तसं कळवलं. ते पेंटिंग पाहण्यासाठी स्टुडिओमध्ये आले. पेंटिंग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी त्यांचा मुलगा अर्जुन हाही त्यांच्याबरोबर होता. पेंटिंग पाहून आम्ही सर्व खाली हॉलमध्ये आलो. नेहमीप्रमाणे नाश्ता, चहा असा कार्यक्रम होता. आंब्याचे दिवस असल्यामुळे शीलाने आंबेभात केला होता. त्यांना तो मनापासून आवडला. त्यांनी शीलाकडून त्याची कृती घेतली. समोरच्या व्यक्तीवर आपल्या अधिकाराचे, मोठेपणाचे कोणतेही दडपण येणार नाही असं त्यांचं एकूण व्यक्तिमत्व होतं. निवृत्तीनंतर पॉंडिचेरी येथे राहून तेथे कार्य करणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. पुढे मी आजारी आहे हे त्यांना कळल्यावर पॉंडिचेरीहून मला त्यांचं पत्र आलं होतं. पत्रात माझ्या तब्येतीची चौकशी करून त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही दोघं हवा बदलासाठी पॉंडिचेरीला माझ्याकडे या. इथे आल्यावर तुम्हाला बरं वाटेल. इथला निसर्ग तुमच्यासारख्या कलाकारासाठी उत्तम आहे. तब्येती सांभाळून राहा. श्री H.K. फिरोदिया. अनेक लोक चित्र पाहण्यासाठी माझ्याकडे नेहमीच येत असत. सत्तांतर हे माझं पेंटिंग तयार झाल्यावर मी श्री H.K. फिरोदिया यांना फोन करून कळवलं की मी एक पेंटिंग तयार केलंय, ते पाहण्यासाठी आपण यावं असं मला वाटतं. श्री H.K. फिरोदिया यांचा व माझा परिचय मी त्यांच्या पत्नी पानकुवरबाई यांचं पोर्ट्रेट केलं त्यावेळी झाला होता. पोर्ट्रेट पाहण्याच्या निमित्तानं ते 4-5 वेळा माझ्याकडे येऊन गेले होते. प्रसन्न व्यक्तिमत्व आणि समोरच्या व्यक्तीशी जवळीक साधण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. खूप जुनी ओळख असावी अशा मोकळेपणाने ते बोलत असत. ते साधे होते, त्यामुळे ते आपल्यातलेच एक आहेत असं वाटे. माझा फोन गेल्यावर कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता त्यांनी येण्याचं मान्य केलं. 4 दिवसांनी त्यांचाच फोन आला की आज संध्याकाळी मी आपलं चित्र पाहण्यास येतो. मी प्रथम देशपांडे यांच्याकडे जाईन व त्यांना घेऊन तुमच्याकडे येईन. श्री देशपांडे त्यांचे सेक्रेटरी होते व ते लोकमान्यनगर येथे राहत होते. संध्याकाळ झाली. बराच वेळ झाला. थोडा वेळ वाट पाहून श्री देशपांडे यांच्याकडे फोन करावा असा विचार मनात येतो तो सर्व लाईट गेले. सर्वत्र अंधार झाला. आता ते आले तरी पेंटिंग कसं पाहणार? येथील दिवे गेले आहेत तरी आज न येता उद्या किंवा परवा यावं असं त्यांना कळवावं म्हणून मी श्री देशपांडे यांना फोन केला आणि सांगितलं की येथील लाईट गेलेत. एवढं मोठं चित्र अंधारात कसं पाहणार? तरी आज न येता परत वेळ ठरवूया. त्यावर श्री देशपांडे म्हणाले, साहेब इथेच बसलेत, त्यांनाच विचारतो. त्याने साहेबांना विचारलं. त्यावर श्री फिरोदिया म्हणाले, येथवर आलोच आहोत तर आपण जाऊया तर खरं. जाईपर्यंत कदाचित लाईट येतील. आपण जाऊया. 15 मिनिटातच त्यांची गाडी माझ्या घरासमोर उभी राहिली. सर्वत्र अंधारच होता. थोडा वेळ आम्ही खालीच गप्पा मारत बसलो. दिवे यावेत ही मनात इच्छा, पण दिवे काही येईनात. तेवढ्यात फिरोदिया साहेब म्हणाले, चला आपण स्टुडिओत जाऊ. दिवे आले तर ठीकच, नाहीतर बॅटरी व मेणबत्त्यांच्या प्रकाशात चित्र पाहू. मी हातात बॅटरी घेऊन स्टुडिओचं कुलूप काढून आत गेलो. माझ्या पाठोपाठ फिरोदिया साहेब आत आले. आणि काय आश्चर्य, त्यांनी आत पाऊल टाकताच दिवे आले. सर्व स्टुडिओ प्रकाशमान झाला. त्यांनी येताना जणू काही प्रकाशच आपल्याबरोबर आणला होता. मनात विचार आला की काही व्यक्तींभोवती प्रकाशाचं वलय असतं. फिरोदिया साहेब त्यापैकी एक होते असं मला वाटलं. पेंटिंग पाहिल्यावर ते प्रभावित झाले आणि मला म्हणाले, एवढ्या भव्य पेंटिंगला कुठेतरी योग्य जागा मिळाली पाहिजे. श्री सुभाष बर्वे. मी फोटोझिंकोमध्ये असताना श्री सुभाष बर्वे यांची व माझी ओळख झाली. प्रेसची माहिती घेण्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे उमेदवार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. नंतर प्रेसचं आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते फोटोझिंकोमध्ये काम करू लागले. त्या काळात त्यांचा व माझा खूप जवळचा संबंध आला. आमची मैत्री फक्त वैयक्तिक न राहता कौटुंबिक पातळीवरही घट्ट झाली. आमच्या दोघांच्या कुटुंबाचं जाणं-येणं सुरू झालं. बर्वे यांच्या मनात नोकरी सोडून स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस सुरू करावा असं होतं. या विषयावर अनेकदा आमची चर्चाही होत असे. मीही त्यांच्याशी सहमत होतो, पण त्यांच्या आईंना मात्र खूप काळजी वाटत असे. नोकरी सोडून स्वतंत्र प्रेस सुरू केला तर तो चालेल का असा विचार त्यांना सतावत असे.
मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या मनात आलेली शंका मला बोलून दाखवत असत. त्यावेळी मी त्यांना धीर देऊन म्हणत असे की प्रेस उत्तम चालेल, तुम्ही का काळजी करता. मध्यम उंची, गोरा वर्ण, मृदू भाषा व हसतमुख चेहरा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पुढे बर्वे यांनी पुण्यात शिवाजीनगर येथे परशुराम प्रोसेस या नावानं प्रिंटिंग प्रेस सुरू केला. थोड्याच काळात त्यांचा प्रेस भरभराटीला आला. नंतर त्यांनी प्रेससाठी मोठी जागा घेतली. अत्याधुनिक मशिनरीनी सज्ज असा त्यांच्या प्रेसचा लौकिक झाला. पुण्यातील उत्तम प्रेसमध्ये त्यांची गणना झाली. सतत काम व प्रयोगशीलता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. प्रिंटिंगमध्ये त्यांनी अनेक नवीन प्रयोग केले. कोणतेही नवीन काम केलं की ते मला दाखवून माझं मत विचारत. मी एखादं काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ते म्हणत, करूया की, त्यात काय विशेष, प्रयोग करायला काय हरकत आहे, हे काम कसं करणार, जमेल की नाही, यासारखे नकारात्मक विचार त्यांच्या मनात कधीच येत नसत. सत्तांतर या माझ्या तैलचित्राबाबत प्रथमपासून ते चित्र दिल्लीत लागेपर्यंत सर्वतोपरी मदत केली. ते काम स्वतःचंच आहे हीच त्यांची भावना होती. ते माझ्यापेक्षा वयानं खूप लहान होते, पण वयातील अंतर आमच्या मैत्रीच्या आड कधीच आलं नाही. अशा माझ्या मित्राचा अकाली व अचानक मृत्यू झाला ही घटना आम्हा सर्वांनाच चटका लावून गेली. श्री डी.एस. गोखले व श्री एम.एस. कामत. श्री डी.एस. गोखले व श्री एम.एस. कामत हे माझे 2 मित्र. मी फोटोझिंकोमध्ये लागल्यापासून ते शेवटपर्यंत आमची मैत्री होती. गोखले मध्यम उंचीचे व गोरे होते. पांढरी पॅन्ट व पांढरा शर्ट असा त्यांचा नेहमीचा पोशाख असे. त्यांनी रंगीत कपडे कधीही वापरले नाहीत. त्यांचं कुटुंब मोठं होतं व सर्वजण अतिशय प्रेमळ व सालस होते. गोखले सर्वात मोठे असल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. ते शुक्रवार पेठेत राहत असत. तेथून ते रोज पायी ऑफिसला येत व ऑफिस सुटल्यावर पायीच घरी जात. त्यांनी कधीही सायकल वापरली नाही. ते अतिशय साधे होते. ते नेहमी हळू आवाजात व शांतपणे बोलत. त्यांचा आवाज चढलेला मी कधीही ऐकला नाही. त्यांचं बोलणं मुद्देसूद असे. मुळात ते मितभाषी होते, परंतु तरीही त्यांचा सर्वांशी संवाद असे व सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. ते कष्टाळू होते व इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असत. गोखले यांचे वडील मूर्तिकार होते व त्यांचा हा वारसा श्री गोखले व त्यांच्या भावंडांकडे आला होता. दरवर्षी ते गणेश मूर्ती करत असत. तसंच सार्वजनिक गणपतीच्या मूर्तीही 1-2 ठिकाणी करून देत असत. सुमारे 3-4 महिने आधीपासून मूर्ती तयार करण्याचं काम सुरू होत असे व या कामात संपूर्ण कुटुंब गर्क असे. तरीही शेवटी गडबडीच्या वेळी मी त्यांच्या मदतीसाठी जात असे. सर्व गणपती गेल्यावर व सायंकाळी सार्वजनिक गणपती वाजत गाजत गेल्यावर घर अगदी सुनं होत असे आणि त्या गणरायाला निरोप देताना साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत असत. माझ्या प्रत्येक कामात गोखले यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलं. काही व्यक्ती अशा असतात की एखाद्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर टाकावी व आपण निर्धास्त राहावं. ते काम हमखास होणारच. अशा व्यक्तींमध्ये गोखले यांचं नाव प्रामुख्यानं घ्यायला हवं. दरवर्षी चित्रकार गोंधळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनाच्या वेळी त्यांची मदत होत असे. कामाच्या सुरुवातीला त्यांचा नेहमी नकारात्मक दृष्टिकोन असे. मी एखादे काम करूया म्हटले की ते म्हणत, एवढं मोठं काम, ते आपल्याला जमेल का, आपल्या हातून ते कसं होईल, अनेक शंका त्यांच्या मनात येत. पण मी एकदा काम घेतलं की ते माझ्याबरोबर मन लावून काम करत असत. काम पूर्ण झाल्यावर ते काम केल्याचा त्यांना मनापासून आनंद होत असे. माझे दुसरे मित्र श्री एम.एस. कामत. त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. सुदृढ शरीर व उत्तम आरोग्य याची देणगी त्यांना लाभली होती. त्यांना सामाजिक कार्याची मनापासून आवड होती. त्यांनी होमगार्डमध्ये अनेक वर्ष काम केलं होतं. होमगार्डतर्फे वेळोवेळी कॅम्प्स घेतले जात असत. रक्तदान शिबिर, डोळ्यांची ऑपरेशन्स इत्यादी कामात त्यांचा पुढाकार असे. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी ते होमगार्डच्या कामात व्यस्त असत. एकदा मनावर घेतलं की त्या कामात स्वतःला झोकून देऊन ते काम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. होमगार्डचं काम करत असताना अनेक प्रकारचे अनुभव त्यांना आले. त्या अनुभवांचे रसभरीत वर्णन ते करत. फोटोझिंकोमध्ये कामगार युनियनचं कामही त्यांनी अनेक वर्ष केलं. कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. इतकंच नाही तर काही वेळा ते कामगारांना व विद्यार्थ्यांना आर्थिक मदती करत असत.
पुण्यात आल्यावर काही वर्ष मी खोलीवर एकटाच राहत असे व खानावळीत जेवत असे. तेव्हा कामत अधूनमधून मला आपल्या घरी त्यांच्याबरोबर जेवायला घेऊन जात. त्यावेळी ते कॅम्पमध्ये मेन स्ट्रीटवर राहत असत. घरी आई व भावंड असं त्यांचं कुटुंब होतं. मी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या आई आस्थेनं व प्रेमानं माझी चौकशी करायच्या. त्या सुगरण होत्या व विविध पदार्थ अतिशय चविष्ट बनवीत. पुढे मी व कामत सहकारनगरमधील क्रांती सोसायटी येथे राहावयास आलो. सोसायटीच्या स्थापनेपासून आम्ही एकत्रपणे सोसायटीचं काम केलं. आमच्या दोन्ही कुटुंबांचं येणंजाणं होतंच, परंतु जवळ राहावयास आल्यानं आमचे संबंध अधिक दृढ झाले. ऑफिस सुटल्यावर मी, गोखले, कामत व कात्रे नियमित फिरायला जात असू. विशेष म्हणजे ऑफिस सुटल्यावर कामत घरी जात व आमच्याबरोबर फिरायला जाण्यासाठी पुन्हा गावात येत. हे माझे दोन्ही मित्र मला सोडून गेले, परंतु त्यांच्या आठवणी मात्र सतत माझ्यासोबत आहेत. श्री मुकुंदराव किर्लोस्कर. मी दरवर्षी चित्रकार गोंधळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरवत असे. एका वर्षी कैलासवासी शंकरराव किर्लोस्करांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचं आम्ही ठरवलं. त्यासाठी मी श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांच्याशी संपर्क साधला व प्रदर्शनाच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटण्यास गेलो. सौ शांताबाईही तिथेच होत्या. मी त्यांना सांगितलं की मी दरवर्षी चित्रकार गोंधळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करतो. यंदा शंकरराव किर्लोस्करांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याची आमची इच्छा आहे. शंकरराव किर्लोस्करांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन निरनिराळ्या ठिकाणी भरवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी त्यांचीही योजना होती. त्यामुळे लागलीच त्यांनी गोंधळेकर ट्रस्टतर्फे प्रदर्शन भरवण्यास मान्यता दिली. पुढे माझा स्टुडिओ पाहण्यासाठी मी त्या दोघांनाही बोलावलं. एक दिवस ते दोघंही माझा स्टुडिओ पाहण्यासाठी माझ्या घरी आले. स्टुडिओ तसंच माझं सत्तांतर हे पेंटिंग पाहून त्यांना खूप आनंद झाला. जवळजवळ 1.5-2 तास आमच्या गप्पा रंगल्या. शीलाचं बालपण औंध संस्थानात गेल्यामुळं व औंध संस्थानाशी किर्लोस्कर परिवाराचा जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे अधिक मोकळेपणानं गप्पा झाल्या. मुकुंदरावांचा मनमोकळा स्वभाव व सहजपणे संवाद साधण्याची त्यांची हातोटी आम्हाला खूप भावली. त्यानंतर 1-2 दिवसातच त्यांचं पत्र आलं. त्या पत्रात सत्तांतर या पेंटिंगचा उल्लेख करून त्यांनी लिहिलं होतं की या पेंटिंगला योग्य जागा मिळाली पाहिजे. तुमच्याकडे आल्यानं एका सुसंस्कृत कुटुंबात आमचा वेळ खूप आनंदात गेला. तेव्हापासून आमचे स्नेहसंबंध दृढ झाले. मुकुंदरावांना पत्रलेखनाची खूप आवड होती. आपल्या प्रतिक्रिया ते तात्काळ पत्राद्वारे कळवत असत. अशीच एक घटना. चित्रकार गोंधळेकर यांच्या स्मृतिदिन प्रदर्शनाच्या वेळी काही आकस्मिक कारणामुळे नियोजित अध्यक्ष येऊ शकले नाहीत. आता काय करावं या विचारात मी असताना माझी नजर मुकुंदरावांवर गेली. आमची ओळख झाल्यापासून दरवर्षी ते या कार्यक्रमाला येत असत. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना एकूण परिस्थिती सांगितली आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन करावं अशी विनंती केली. कोणतीही सबब न सांगता व कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी होकार दिला व त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमानंतर मी त्यांना आभाराचं पत्र व त्यासोबत त्यांच्या उद्घाटनाच्या वेळचा एक फोटो पाठवला. त्यांना या गोष्टीचं विशेष वाटलं. त्यावर त्यांचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की तुमचं पत्र पाहून आश्चर्य वाटलं. महाराष्ट्रात असा आभार प्रदर्शनाचं पत्र पाठवण्याचा शिष्टाचार क्वचितच अनुभवास येतो, म्हणून विशेष धन्यवाद. तसंच गोंधळेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्याची संधी मला लाभली हा मी माझा भाग्ययोग समजतो. त्यामुळे मीच तुमचे आभार मानणे जरुरीचं आहे. माझं सत्तांतर हे पेंटिंग योग्य जागी लावलं जावं असं अनेकांप्रमाणे मुकुंदरावांनाही वाटत होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. एकदा माननीय श्री वसंतराव साठे दिल्लीहून त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी मुकुंदराव त्यांना घेऊन स्टुडिओ पाहण्यासाठी माझ्या घरी आले. माझ्या स्टुडिओत पाऊल ठेवताच समोरच असलेलं सत्तांतर हे पेंटिंग पाहून साठेसाहेब खूपच प्रभावित झाले. पेंटिंग छान आहे, ते दिल्लीलाच लागलं पाहिजे असं त्यांनाही वाटलं व तसं त्यांनी बोलून दाखवलं. तेव्हा मुकुंदराव त्यांना म्हणाले की तुम्ही यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतर श्री वसंतराव साठे यांची दिल्लीहून मला 1-2 पत्रही आली. त्यात त्यांनी लिहिलं होतं की माझे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या जीवनातील ही महत्त्वाची आणि मोठी कलाकृती भारताच्या राष्ट्रपती भवनात लागली पाहिजे. मी त्या दृष्टीनं काम करत राहीन. या ऐतिहासिक पेंटिंगबद्दल मी पुनश्च मनःपूर्वक तुमचं अभिनंदन करतो.
श्री सुधीर फडके, बाबूजी. माझा स्टुडिओ पाहण्यासाठी अनेक लोक येत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं मी एक लाईफ साईज पेंटिंग केलं होतं. ते पाहण्यासाठी संगीतकार श्री सुधीर फडके व ग्राहक पेठेचे श्री बिंदू माधव जोशी आले होते. त्यांना पेंटिंग खूप आवडलं. ते दोघंही सावरकर भक्त असल्याने त्यांना पेंटिंग पाहून खूपच समाधान वाटलं. पेंटिंग पाहून झाल्यावर नेहमीच्या प्रथेप्रमाणे चहा पाण्यासाठी आम्ही खाली हॉलमध्ये आलो. खाण्यासाठी चिवडा ठेवला होता. बाबूजी म्हणाले की मी फक्त चहा घेईन, चिवडा नको, घशाला त्रास होतो. बिंदूमाधव जोशी यांनी चिवडा घेतला. चहापाणी झाल्यावर दोघंही बरं आहे येतो म्हणून निघाले. बाबूजी दाराशी गेले आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, मागे परत वळून त्याने डिशमधील चिवडा चमच्याने हातावर घेतला. चिवडा खाल्ल्यावर ते म्हणाले, अरे रे, मी आधीच चिवडा खायला हवा होता, उत्तम झालाय. त्यावर मी त्यांना हसून म्हणालो, मग चिवडा बांधून बरोबर देऊ का? तेव्हा ते मोकळेपणाने हसले. असे काही गमतीदार किस्से घडत असत. विजयराजे सिंधिया. एक दिवस मी माझ्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे काम करत बसलो असताना श्री नाना गोडसे व मुरलीधर कचरे माझ्या स्टुडिओमध्ये आले. थोड्या गप्पा झाल्यावर त्यांनी त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं. सुश्री विजयराजे सिंधिया यांना महादजी शिंदे यांचं पोर्ट्रेट करून घ्यावयाचे होते. त्या संदर्भात ते आले होते. त्यांनी महादजी शिंदे यांच्या चित्राचं एक प्रिंटआउट आणलं होतं. पोर्ट्रेट केव्हा पाहिजे वगैरे चर्चा झाल्यावर मी त्यांना पोर्ट्रेट करून देण्याचं मान्य केलं. नंतर त्यांनी दिलेलं प्रिंटआउट मी पाहिलं तेव्हा ते प्रमाणबद्ध नाही असं लक्षात आलं. शरीराचा खालचा भाग मला योग्य वाटला नाही. महादजी शिंदे यांच्यासारख्या योद्ध्याला ते सुसंगत वाटत नव्हतं, म्हणून त्यात बदल करावा असं मी ठरवलं. महादजी शिंदे यांच्या चित्राचं मला दिलेलं प्रिंटआउट भारत इतिहास संशोधन मंडळानं प्रमाणित केलेलं होतं, म्हणून मी माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी ते प्रिंट पाहिलं. चर्चेनंतर ते म्हणाले, वरचा चेहऱ्याचा भाग तसाच ठेवून बाकीचा भाग बदलण्यास हरकत नाही. त्यासाठी त्यांनी मला मॉडेल तर दिलंच, शिवाय तलवार, शेला, अलंकार इत्यादी पाठवून दिले. पेंटिंग पूर्ण झाल्यावर मी माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना कळवलं. त्यानुसार ते एक दिवस पेंटिंग पाहण्यास आले व त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच श्री नाना गोडसे व मुरलीधर कचरे यांनाही कळवलं. तेही पेंटिंग पाहून गेले. श्री नाना गोडसे यांनी सुश्री विजयराजे सिंधिया यांना पोर्ट्रेट पूर्ण झाल्याचं कळवलं. पोर्ट्रेट पाहण्यासाठी एक दिवस सुश्री विजयराजे सिंधिया माझ्या स्टुडिओमध्ये आल्या. कार्यबाहुल्यामुळे त्या थोडाच वेळ थांबतील असं नाना गोडसे यांनी मला सांगितलं होतं. प्रत्यक्षात आल्यानंतर मात्र त्या स्टुडिओ पाहण्यात इतक्या दंग झाल्या की 1.5-2 तास कसे गेले कोणालाच कळलं नाही. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सचिव श्री सरदार आंग्रे व त्यांच्या पत्नी आल्या होत्या. महादजींच्या पोर्ट्रेटमध्ये काय काय बदल केले ते मी त्यांना सांगितलं. पोर्ट्रेट पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि म्हणाल्या, महादजींचं त्यावेळच्या आर्टिस्टनं रेखाटलेलं एकच पोर्ट्रेट होतं. त्याचीच प्रिंट मी आपणास पाठवली होती. आता आपण जे पोर्ट्रेट काढलं आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्वास योग्य आहे. स्टुडिओ पाहून झाल्यावर नेहमीच चहा नाश्ता असा कार्यक्रम असे. बराच वेळा मी खाली न आल्यानं शीलाला असं वाटलं की त्या आता जास्त वेळ थांबणार नाहीत, म्हणून ती चहा नाश्ता घेऊन वर स्टुडिओत आली. ते पाहून त्या म्हणाल्या, इसकी क्या जरूरत थी, स्टुडिओ देखकर हमें वैसे भी फीस्ट मिली है. चहा घेण्याआधी त्यांनी चहात साखर घातली आहे का असं विचारलं. त्यावर शीला म्हणाली की आपणास साखर चालत नसल्यास बिनसाखरेचा चहा करून आणते. त्यावर त्या म्हणाल्या, रहने दीजिए, एक बार लेने से क्या होता है. अशा होत्या विजयराजे सिंधिया. अतिशय मृदू व गोड बोलणं, कुठेही मोठेपणाचा गर्वाचा लवलेशही नाही, खानदानी अदब आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. पुढे काही दिवसांनंतर मी काढलेल्या श्री गोळवलकर गुरुजींच्या तैलचित्राचं अनावरण सुश्री विजयराजे सिंधिया यांच्या हस्ते झालं. जनसेवा सहकारी बँक, मार्केट यार्ड येथे अनावरणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी माझा एक उत्तम चित्रकार म्हणून उल्लेख केला. असं त्यांचं व्यक्तिमत्व सदैव स्मरणात राहणारं व भावणारं होतं. चित्रकार जे. बी. दीक्षित. सुप्रसिद्ध चित्रकार श्री जे. बी. दीक्षित उर्फ अण्णा दीक्षित यांची व माझी पहिली भेट झाली ती चित्रप्रिया लायब्ररीच्या माध्यमातून. या योजनेत अण्णांची चित्र घेऊन मी ती निरनिराळ्या ठिकाणी लावत असे. अण्णा उंच व सडसडीत होते. त्यांचा वर्ण गोरा होता. ते साधे होते. धोतर किंवा पायजमा, शर्ट, डोक्यावर काळी टोपी व कपाळावर काळा बुक्का असा त्यांचा पेहराव असे. ते संत प्रवृत्तीचे होते.
त्यांचे एक भजनी मंडळ होतं. त्यात ते भजनं म्हणत असत. त्यांचं बोलणं मृदू होतं व ते हळू आवाजात बोलत. अण्णा वयाने, मानाने, अनुभवाने तसंच कलेच्या बाबतीत माझ्याहून ज्येष्ठ होते. तरीही आमचे सूर जमले हे विशेष. अण्णा सिनेमाची पोस्टर्स उत्तम करत. त्यांनी बुक कव्हर्स व इलिस्ट्रेशन्स इत्यादी कामही केली. त्यांची व्यक्तिचित्र उत्तम असत. त्यांनी गुरुचरित्र चित्ररूपाने साकार केलं. काही दिवस वाईला जाऊन विश्वकोशाचंही काम केलं. तसंच गोंधळेकर ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही काही वर्ष काम केलं. अण्णा, मी, श्री भाऊ खरे व इंदोरचे श्री वैद्य असे आम्ही चौघेजण काश्मीरला गेलो होतो. काश्मीर पाहणं व निसर्गचित्र रेखाटणं असा आमचा 15 दिवसांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मला अण्णांची कला जवळून पाहायला मिळाली. नंतर हिमालयातील चारधाम यात्रा, कोकण सहल या प्रत्येक वेळी अण्णा आमच्याबरोबर होते. मी सुरुवातीला सदाशिव पेठेत राहत होतो व अण्णा शिवाजी मंदिरासमोर राहत होते. जवळच असल्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडे जात असे. नंतर मी सहकारनगरला राहायला आलो तरी अण्णांचं वारंवार माझ्याकडे येणं होत असे. ते येण्याचं ठरलं की मी त्यांना सांगत असे की अण्णा, तुम्ही आलात की जेवण करूनच जायचं, तसं घरी सांगूनच या. ते आले की आमच्या गप्पा खूप रंगायच्या. त्यांच्याजवळ अनुभवाचं भांडारच होतं. त्यातील किस्से ते हसत हसत सांगायचे. अलीकडे अण्णांची तब्येत बरी नसायची. त्यात त्यांची 1-2 ऑपरेशन्सही झाली. त्यामुळे त्यांना खूप अशक्तपणा आला होता. तब्येतीमुळे बरेच दिवसात त्यांचं माझ्याकडे येणं झालं नव्हतं. मध्यंतरी काही काळ गेला आणि एक दिवस अचानक अण्णांचा फोन आला. ते व त्यांचे मित्र श्री पाकणीकर माझ्याकडे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नेहमीप्रमाणे मी त्यांना जेवायलाच येण्याचं आमंत्रण दिलं. ते म्हणाले, मी फक्त भात व आमटी एवढंच जेवणार आहे, बाकी काही करू नका. त्या दिवशी ते व पाकणीकर मनापासून जेवले. शीलानं त्यांना पोळी खाण्याचा आग्रह केला, पण त्यांनी आमटी छान झाल्याचं सांगत फक्त आमटी भातच खाल्ला. त्यानंतर मात्र त्यांचं आमच्याकडे येणं झालं नाही. ऋणानुबंध म्हणतात ते असे. गोंधळेकर व दीक्षित हे जवळचे मित्र होते. अण्णा गेल्यानंतर त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन गोंधळेकर स्मृतिदिनाचे निमित्ताने भरवण्याचं आम्ही ठरवलं. अण्णांचे चिरंजीव श्री प्रकाश यांनी त्यांची चित्र उपलब्ध करून दिली. अण्णांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवून आम्ही चित्रकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सहवास मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. एकदा बाबासाहेब मला म्हणाले, मला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक मोठं पेंटिंग करून घ्यायचं आहे. विषय असा आहे की महाराज बसलेले आहेत, आजूबाजूला सर्व उद्ध्वस्त झालं आहे, मंदिरं फोडली गेलेली आहेत, सर्वत्र दहशतीचं आणि निराशेचं वातावरण आहे. हे सर्व पाहून यातून आता नवनिर्मिती कशी करायची, स्वराज्याची मुहूर्तमेढ कशी रोवायची या विचारात महाराज मग्न आहेत. मनाने महाराजांच्या काळात जात ते पुढे सांगू लागले. महाराज हे इथे असे बसले आहेत. नाट्य, अभिनय, आवाजातील चढ उतार, बसण्याची पोज व इतर हालचाली सारंच विस्मयकारक. ते सांगत होते व मी मन लावून ऐकत होतो. सारं काही सांगून झाल्यावर असं पेंटिंग मला पाहिजे असं ते म्हणाले. नंतरही माझ्याबरोबर झालेल्या 2-3 भेटीत त्यांनी चित्र कसं हवं याचं वर्णन करून सांगितलं. बरेच दिवस मी या विषयावर चिंतन केलं. प्रथम काही रफ स्केचेस केली. त्यातून मला जे भावलं त्याची निवड केली व मी कामाला लागलो. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर मी पेंटिंग साकारलं. पुढील बाजूस एका पडलेल्या दगडावर महाराज विचार करत बसलेले आहेत. आजूबाजूला मंदिराचे अवशेष विखुरले आहेत. पडीक मंदिराच्या मागून उषक काल होतोय असं दाखवलंय. महाराज चिंताग्रस्त आहेत पण निराश नाहीत. त्याचं प्रतीक म्हणून उषक काल दाखवला आहे. माझ्या दृष्टीनं पेंटिंग पूर्ण झाल्यावर ते पाहण्यासाठी व बाबासाहेबांचं मत घेण्यासाठी मी त्यांना बोलावलं. पेंटिंग पाहिल्यावर त्यांनी काही किरकोळ बदल सुचवले. ते बदल अंमलात आणून मी पेंटिंग पूर्ण केलं. पेंटिंग त्यांना खूप आवडलं. ते म्हणाले, मला जे अपेक्षित होतं ते सर्व ह्या पेंटिंगमध्ये आलंय. नंतर ते पेंटिंग त्यांनी विश्रामबाग वाड्यात ठेवलं. या पेंटिंगसाठी त्यांनी मला हवं तसं मॉडेल दिलं. तलवार, अलंकार इत्यादी सामानही दिलं. इतिहास म्हटलं की बाबासाहेबांच्या अंगात तो इतिहास पुरुषच संचार करत असे, इतके ते त्यात एकरूप होऊन जात. पेंटिंगचं काम चालू असताना अनेकदा ते माझ्याकडे येऊन गेले. पेंटिंग कुठपर्यंत आलं आहे याची त्यांना उत्सुकता असे.
एकदा तर ते सकाळी 7 वाजताच घोड्यावरून माझ्याकडे आले. एवढ्या सकाळी घोड्यावरून कोण आलं म्हणून आजूबाजूचे लोक पाहू लागले तर ते बाबासाहेब पुरंदरे. घोड्यावर बसूनच वाकून त्यांनी स्टुडिओ उघडलेला आहे की नाही ते पाहिलं. स्टुडिओ बंद होता म्हणून त्याने घरी येऊन चौकशी केली. मी त्यांना स्टुडिओत घेऊन गेलो व झालं होतं तेवढं पेंटिंग दाखवलं. बाबासाहेबांना आमचा सहकार नगरचा परिसर फार आवडायचा. या भागात एखादी जागा आहे का अशी विचारणा ते नेहमी करत. माझ्या घराच्या दारातील चाफ्याचं झाड त्यांना खूप आवडायचं. गर्द पानं आहेत, झाड छान आहे, कुठून आणलं अशी विचारपुसी करायचे. अशा हरहुन्नरी व रसिक व्यक्तिमत्व असलेल्या बाबासाहेबांचा सहवास मला या पेंटिंगमुळे लाभला. स्वामी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंद यांची प्रवचनं मुक्तांगण, सहकारनगर येथे आयोजित केलेली होती. हैदराबाद येथे स्वामीजींचं वास्तव्य होतं. तेथे त्यांचा आश्रम होता. तसंच शाळा इत्यादीचा पसारा होता. त्यांचे अनेक अनुयायी पुण्यात होते. त्यांनी त्यांच्या प्रवचनांचं आयोजन केलं होतं. आमच्या सोसायटीत श्री भालेराव राहत असत. त्यांना आम्ही आप्पा म्हणत असू. प्रवचनांच्या काळात स्वामीजींचा मुक्काम आप्पांकडे होता. एक दिवस आप्पांच्या मनात आलं की माझा स्टुडिओ स्वामीजींना दाखवावा. त्याप्रमाणे ते स्वामीजींना घेऊन माझ्याकडे आले. माझ्या स्टुडिओला स्वामीजींचा पदस्पर्श झाला हे मी माझं भाग्य समजतो. हीच त्यांची व माझी पहिली भेट. मध्यंतरी बराच काळ गेला. एक दिवस स्वामीजींचा मला फोन आला. टेल्कोचे श्री V.S. कुलकर्णी यांचे घरी त्यांनी एक मीटिंग बोलावली होती व त्या मीटिंगसाठी मी यावं अशी त्यांची इच्छा होती. ठरलेल्या दिवशी मी मीटिंगला गेलो. पुण्यातील अनेक लोकांच्या विनंतीवरून स्वामीजींनी पुण्यात आश्रम काढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी नगर रोडजवळ फुलगाव येथे जागा घेऊन आश्रम बांधला. आश्रमाचं उद्घाटन करण्याचं ठरविण्यासाठी त्यांनी मीटिंग बोलावली होती. मीटिंगमध्ये अनेक जणांवर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. स्वामीजींनी माझ्यावर सजावटीची जबाबदारी सोपवली. मला आश्चर्य वाटलं ते एका गोष्टीचं. ते एकदाच माझ्याकडे आले होते. मध्यंतरी बराच काळ काही संपर्क नव्हता. तरीही त्यांनी लक्षात ठेवून हे काम माझ्यावर सोपवलं याचा मला खूप आनंद झाला. उद्घाटनापूर्वी सर्व काम पूर्ण होणं आवश्यक होतं. म्हणून मी लगेचच कामाला लागलो. आज आपण कल्पनाही करू शकणार नाही, परंतु त्या काळी फुलगावापर्यंत जाणं खूपच अवघड होतं. दर रविवारी तसंच ऑफिस सुटल्यावर बसून मी सजावटीचा आराखडा तयार केला. प्रवेशद्वारावर मोठी कमान उभारणं, दक्षिणामूर्तीसाठी छोटं मंदिर, कमान तसंच समारंभासाठी स्टेजची सजावट यासारख्या अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. या कामी मला माझे मित्र श्री दिनकर थोपटे तसंच श्री D.S. गोखले यांची खूप मदत झाली. परगावाहून येणाऱ्यांसाठी कापडी तंबू उभारले होते. त्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. नाश्ता, चहापाणी, जेवणासाठी दुसरा मोठा मंडप घातला होता. मंडप पाहिल्यावर मला एक कल्पना सुचली. ती अशी की मंडपामध्ये सुभाषिते, सुविचार, दोहे वगैरे लावल्यास सर्वजण ते पाहतील व वाचतील. स्वामीजींना ही कल्पना सांगितल्यावर त्यांनाही ती खूप आवडली. ते म्हणाले, अवश्य लावा. नाश्ता व चहा घेता घेता अनेकांच्या नजरेखालून ही सुभाषिते जातील. छान कल्पना आहे. स्वामीजींची परवानगी मिळाल्यावर मी एका दिवसात मोठ्या आकाराच्या पट्ट्या तयार करून त्यावर सुभाषितं, सुविचार, दोहे इत्यादी लिहून त्या मंडपात लावल्या. सगळ्यांनाच ही कल्पना आवडली. ठरल्याप्रमाणे श्रुतीसागर आश्रमाचं उद्घाटन स्वामीजींचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हस्ते झालं. सर्व समारंभ छान झाला. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर स्वामीजींनी मला बोलावून घेतलं. खोलीमध्ये स्वामीजी व त्यांचे गुरुजी स्वामी नित्यानंद सरस्वती असे दोघेच होते. स्वामीजींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. जेमतेम 5-10 मिनिटंच आमची भेट झाली असेल, परंतु त्या भेटीनं मला जो आनंद झाला व समाधान मिळालं त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. एवढ्या गडबडीत स्वामीजींनी मला बोलावलं हे विशेष. पुढे काही ना काही कारणांनी माझं आश्रमात जाणं होत राहिलं. एकदा माझ्या मनात आलं की स्वामीजींची पाद्यपूजा करावी. योगायोगानं अधिक मास सुरू झाला होता. त्या निमित्तानं 1-2 दिवसातच सर्व कार्यक्रम ठरवला आणि माझ्या स्टुडिओमध्ये स्वामीजींची पाद्यपूजा केली. सर्व नातेवाईक व मित्रमंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती. सर्वांनाच कार्यक्रम खूप आवडला. पुढे माझ्या आजारपणातही स्वामीजी घरी येऊन भेटून गेले. पुण्यात स्वामीजींची प्रवचने ठिकठिकाणी होत असत. आम्ही दोघं आवर्जून त्यांच्या प्रवचनांना जात असू. पुढे माझ्या तब्येतीच्या कारणांमुळे हे सर्व कार्यक्रम थांबले.
मला या गोष्टीचं विशेष वाटतं की माझा स्टुडिओ अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाला. माझ्या शेजारी श्री सुधीर काळे राहतात. असेच एकदा त्यांचे सद्गुरू स्वामी विद्यानंद त्यांच्या घरी आले होते. तेव्हा श्री काळे स्वामी विद्यानंदांना माझा स्टुडिओ पाहण्यास घेऊन आले. त्यांच्या दर्शनाने मला खूप आनंद झाला. माझ्या मित्राची मुलगी निलिमा जमदग्नी एकदा माझ्या घरी आली. तिच्या गुरूंचं पोर्ट्रेट तिला करून घ्यायचं होतं. तिनं येताना त्यांचे काही फोटोग्राफ्स बरोबर आणले होते. फोटोग्राफ्स पाहून मी तिला म्हणालो, ते जेव्हा येथे येतील त्यावेळी मी प्रत्यक्षच त्यांना पाहीन, म्हणजे पोर्ट्रेट करण्यास सोपं जाईल. काही महिन्यानंतर एक दिवस मला निलिमाचा फोन आला की स्वामीजी पुण्यात येणार आहेत, तेव्हा उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही माझ्या घरी या, म्हणजे स्वामीजींची भेट होईल. ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी निलिमाकडे गेलो. तिने स्वामीजींचा परिचय करून दिला. स्वामींचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न व प्रभावशाली होतं. मी त्यांना पदस्पर्श केला व माझा स्टुडिओ पाहण्यास येण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी स्मितहास्य केलं. दुपारी निलिमाचा फोन आला की स्वामीजींचे अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यानं ते यावेळेस येऊ शकणार नाहीत, पुढच्या वेळेस बघू. आता स्वामीजी निश्चित येणार नाहीत म्हणून मी माझ्या कामास लागलो. आश्चर्य म्हणजे सायंकाळी ते अचानक माझ्या घरी आले. बेल वाजली म्हणून शीलानं दार उघडलं. पाठोपाठ मीही गेलो. पाहतो तो दारात स्वामीजी उभे. त्यांच्याबरोबर 4-5 जण होते. स्वामीजींच्या पाया पडून त्या साऱ्यांना मी स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. स्वामीजी आरामात खाली जमिनीवर बसले. जवळजवळ 1.5 तास ते स्टुडिओमध्ये होते. स्टुडिओ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वामीजींना अजिबात वेळ नसताना ते आले, एवढंच नव्हे तर त्यांनी भरपूर वेळ दिला. हे सर्व काही पूर्वनियोजित असावं असं मला वाटतं. अशी अलौकिक माणसं भेटणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट असते. श्री आत्मानंद. एकदा मी, AR गोखले, DS गोखले व नावडीकर असे आम्ही चौघे दिल्लीला गेलो होतो. आम्ही गाडीत चढलो. आमच्या जवळच्या खिडकीच्या सीटवर एक साधू महाराज येऊन बसले. गाडी सुरू झाली. गप्पांच्या ओघात आम्हाला कळलं की तेही दिल्लीला जाणार होते. मला अंधुक आठवतं की त्यांचं नाव आत्मानंद होतं. ते खानदेशातील होते. अंगावर भगवी वस्त्र व सामान म्हणून एक झोळी होती. आमच्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही चौघे व ते साधू महाराज एवढेच होतो. एक सीट रिकामी होती. रात्री आम्ही बरोबर घेतलेलं जेवण काढलं. साधू महाराजांनीही त्यांचं जेवण काढलं. खाद्यपदार्थांची देवाणघेवाण झाली. दिल्लीला गाडीतून उतरण्यापूर्वी त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही परत केव्हा जाणार आहात व कोणत्या गाडीने जाणार आहात? आम्ही आमचा कार्यक्रम सांगितला. दिल्लीत 4 दिवस राहून आम्ही पुण्यास येण्यासाठी स्टेशनवर आलो. आम्ही आमच्या आसनावर स्थानापन्न होत होतो तेवढ्यात ते साधू महाराज दिसले. त्यांच्यासोबत हातात काही सामान घेऊन 2 जण आले होते. त्यांना पाहताच गोखले व नावडीकर खाली उतरले. मी दारात उभा होतो. त्यांनी प्रवासात आमच्यासाठी जेवण आणलं होतं. ते आमच्या स्वाधीन करून व आमचा निरोप घेऊन ते निघून गेले. जाताना नावडीकर त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्याबरोबर आला असतात तर मजा आली असती. त्यावर ते फक्त हसले. जेवणाच्या वेळी आम्ही पाहिलं तर त्यांनी भरपूर जेवण दिलं होतं. पुऱ्या, भाजी, पुलाव आणि इतर पदार्थ होतेच, शिवाय बाटली भरून ताकही दिलं होतं. तसा विचार केला तर आम्ही प्रवासात भेटलेलो. ना त्यांना आमच्याबद्दल फारशी माहिती ना आम्हाला त्यांच्याबद्दल. तरीही आमचा परत जाण्याचा दिवस लक्षात ठेवून त्यांनी आम्हाला प्रेमानं जेवण आणून दिलं, याला काय म्हणावं. डॉक्टर दीपक टिळक. श्री जयंतरावांच्या निधनानंतर लोकमान्य टिळक व बॅरिस्टर VV ओक प्रदर्शनासंदर्भात मी व चित्रकार श्री लाहोटी यांनी श्री दीपकजी टिळक यांना भेटण्याचं ठरवलं. त्यांनी सांगितलेल्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते कामात होते, पण आम्हाला पाहताच त्यांनी हसतमुखाने आमचं स्वागत केलं व आम्हास बसावयास सांगितलं. गौरवर्ण, हसतमुख चेहरा व शांत मुद्रा असं त्यांचं व्यक्तिमत्व मला पाहताच क्षणी भावलं. पांढरी शुभ्र पॅन्ट व तसा शुभ्र मॅनिला असा त्यांचा पोशाख होता. त्यांची राहणी साधी होती. आम्ही प्रदर्शनासंदर्भात सर्व माहिती त्यांना दिली व पुढे काय करायचं असं विचारलं. ते म्हणाले की आत्तापर्यंत जसं तुमचं काम चालू होतं तसंच पुढे चालू ठेवा. अगदी सहजपणे त्यांनी हा प्रश्न हाताळला. त्यांचा निर्णय ऐकून आम्हाला आनंद वाटला. 25व्या वर्षातील प्रदर्शनासाठी त्यांनी टिळक परिवारातर्फे भरघोस पुरस्कार ठेवले. त्यामुळे प्रदर्शनास भारतातील चित्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. कर्तृत्वाचा वारसा मिळालेल्या दीपकजींनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात निरनिराळ्या विद्याशाखा सुरू करून त्यांनी विद्यापीठ नावारूपास आणलं. प्रदर्शनाच्या निमित्तानं त्यांचा सहवास लाभला. तसंच चित्र पाहण्याच्या निमित्तानं त्यांनी माझ्या स्टुडिओला अनेक वेळा भेट दिली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील काही चित्रांचं रिस्टोरेशनही मी केलं. दादांचे व माझे जसे संबंध होते तसेच पुढे दीपकजींबरोबर राहिले याचं मला समाधान वाटतं. श्री मल्हार अरणकल्ले. त्या दिवसाची आठवण झाली की मी खूप बेचैन होतो. त्याचं कारणही तसंच आहे. आमच्या चित्रकार व्ही.एस. कुलकर्णी ट्रस्टतर्फे एका चित्रकाराचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. 2013च्या समारंभाचे अध्यक्षस्थान दैनिक सकाळचे संपादक माननीय श्री मल्हार अरणकल्ले यांनी भूषवलं होतं. त्या संदर्भात मी त्यांना 3-4 वेळा भेटलो होतो. या समारंभात माझ्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्याचं ठरवलं. त्यानिमित्त काढलेला कॅटलॉग देण्यासाठी मी परत त्यांना भेटलो. प्रत्येक वेळी त्यांनी आस्थापूर्वक माझी चौकशी केली. समारंभाचा दिवस उजाडला. कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यावर आमचा कटाक्ष असल्यानं आम्ही वेळेपूर्वी हॉलवर पोहोचलो. थोड्याच वेळात श्री अरणकल्ले आले. 5:45 वाजायला आले होते. श्री अरणकल्ले यांचा हात धरून मी त्यांना घेऊन स्टेजवर निघालो. जाता जाता ते म्हणाले की आता आपण कार्यक्रम सुरू करूया. नेहमीप्रमाणे कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. गौरव मूर्तीचा सत्कार व त्यांचे मनोगत झाले. माननीय अरणकल्ले यांचं भाषण उत्तम झालं. कार्यक्रम संपला. श्री अरणकल्ले व मी स्टेजवरच बसलो. मी तिथेच चहा मागवला. तेवढ्यात मला शिल्पकार आप्पासाहेब खेडकर यांनी हाक मारली. शिलालाही त्यांनी बोलवून घेतलं. ते परत परत बोलवत होते म्हणून ते काय म्हणतायत हे पाहण्यासाठी मी स्टेजवरून खाली आलो. आम्हा दोघांचा सत्कार करण्याच्या तयारीनं ते आले होते. वास्तविक आमचा सत्कार करण्याचे त्यावेळी कोणतेच कारण नव्हते, परंतु त्यांना असं वाटलं की शिलाच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्तानं मी प्रदर्शन भरवलं आहे. आप्पासाहेबांना कलाकारांचं कौतुक व त्यांचा सत्कार करण्याची खूप हौस होती. मी त्यांच्याजवळ जाताच त्यांनी आम्हा दोघांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व हार घालून सत्कार केला. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मी गोंधळून गेलो. त्यातून बाहेर पडून मी स्टेजकडे आलो तर मला श्री अरणकल्ले कुठेच दिसले नाहीत. ते निघून गेले होते. तो दिवस गडबडीत गेला. दुसऱ्या दिवशी मला सारं काही आठवलं. मला काही सुचेना. मी शिलाला म्हटलं की अगं, आपल्या हातून एक अपराध घडलाय. श्री अरणकल्ले यांचा नकळत का होईना आपल्याकडून अपमान झालाय. व मी तिला आदल्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सांगत असतानाही मला अश्रू अनावर झाले. शिलाचेही डोळे भरून आले. ती म्हणाली, आपल्या हातून फार मोठी चूक घडलीय. नकळत असली तरी चूक ती चूकच. एका विद्वान सुसंस्कृत व्यक्तीचा आपल्या हातून उपमर्द झालाय हे योग्य झालं नाही. त्यावर मी तिला सांगितलं, आपण त्यांना दिलगिरी व्यक्त करणारं पत्र लिहावं असं मला वाटतं. मी सांगतो तसं पत्र तू लिही. शिलानं तसं पत्र लिहिलं. माझे एक नातेवाईक श्री मणेरीकर यांच्याबरोबर मी ते पत्र, सत्काराची शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ श्री अरणकल्ले यांच्याकडे पाठवलं. पुढे 1-2 वेळा वेगवेगळ्या समारंभात ते मला भेटले. मला नीट दिसत नसल्यामुळे मला ते आल्याचं समजलं नाही. तरी त्यांनी स्वतः माझ्याजवळ येऊन माझी चौकशी केली. झालेल्या प्रसंगाबद्दल त्यांनी कधीच नाराजी व्यक्त केली नाही किंवा त्यांच्या वागण्यातून तसं दाखवलंय नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. कसंही असलं तरी या गोष्टीची सल कायम माझ्या मनात घर करून राहिली आहे. आजवर अनेक मान्यवरांनी व चित्रकारांनी माझ्या स्टुडिओला भेट दिली आहे. सर्व श्री वसंतराव साठे, नानाजी देशमुख, कविवर्य कुसुमाग्रज, पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू श्रीधर गुप्ते, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक, गोनी दांडेकर, पुणे हेराल्डचे संपादक वाघ, लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी, पुण्याच्या माजी महापौर सुश्री वंदना चव्हाण, विजय कोवळेकर, डॉक्टर प्र. ल. गावडे, पंडित वसंतराव गाडगीळ अशा अनेक मान्यवरांनी माझा स्टुडिओ पाहिला. तसेच चित्रकार S.M. पंडित, म. कृ. केळकर, S.M. जोशी, अंबिकाताई धुरंदर अशा अनेक चित्रकारांनी माझ्या स्टुडिओला भेट दिली. या श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासाचा स्मृतिगंध हेच माझं खरं वैभव.